धरती गलित गात्र होत नाही कधी की नाही शोधत सावलीसाठी छत्र. सावित्रीबाई आपल्याला संदेश देतात, प्रिये सूर्य डोक्यावर घेऊन जळण्याचा अभिशाप माझ्याच वाट्याला काय हवा. या विचाराने धरती गलिगात्र होत नाही कधी की शोधत नाही सावलीसाठी छत्र. काळ्या कुट्ट ढगातून वीज कोसळली, पावसाच्या बाणांनी मारा केला तरी ती असते स्थित प्रज्ञ स्वतःच्या हिमतीवर. हे प्रिये, प्रलयकारी वेदनेच्या वादळात आणि विनाशकारी भूकंपाच्या धक्क्यात धरती हार मानत नाही. हे प्रिये, प्रलयकारी वेदनेच्या काळात आणि विनाशकारी भूकंपाच्या धक्क्यात धरती हार मानत नाही. तसं तूही परिस्थिती पुढे हतबल न होता झुंज देत राहा. अन्यायकारी रूढींशी चालत राहा. अपमानाच्या निखारांवर सहन कर जगाच्या उपहासाचे तीक्ष्ण बाण. सखे, जेव्हा झोकून देशील स्वतःला या अस्तित्वाच्या लढाईत. सखे, जेव्हा झोकून देशील स्वतःला या अस्तित्वाच्या लढाईत, तेव्हा समाजाला कठीण होईल तुझ्या विजयाचा आनंद साजरा करणं. बघा, समाज खूप वेगळा आहे. एखादी स्त्री जेव्हा पुढे जात असते तेव्हा तो तिचा विजयही समाजाला सहन होत नाही. मग अशी मॅडमांनी उदाहरणं दिली, तिला वेगवेगळी दूषणं लावत जातात. तरी सावित्रीबाईंच्या कार्याने कर्तृत्वातून त्या आपल्याला सांगतात, सखे, जेव्हा झोकून देशील स्वतःला या अस्तित्वाच्या लढाईत, जेव्हा समाजाला कठीण होईल तुझ्या विजयाचा आनंद साजरा करणं, लक्षात ठेव, विजयश्रीची माळ तुझ्या गळ्यात घातलीच जाईल असं नाही. तू कितीही प्रयत्न केला, कितीही जिंकलीस, तुझा विजय झाला तरी देखील विजयश्रीची माळ तुझ्या गळ्यात घातलीच जाईल असं नाही. तुझ्या शौर्याला विजयाचं पदक मिळेलच असंही नाही. स्वतःच्या हिमतीवर सिद्ध केलेलं तुझं स्वतःचं अस्तित्व स्वीकारलं जाईल असंही नाही. तरीही तू सखे लढत राहा न थांबता अविरतपणे. तेव्हाच रोवला जाईल तुझ्या विजयाचा फडफडणारा झेंडा या अन्यायकारी समाजावर समानतेची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी. तू होशील चक्रवर्ती सम्राज्ञी, नवा इतिहास घडवणारी, वर्तमानाला समर्थपणे जगणारी, भविष्यासाठी आदर्श निर्माण करणारी, या जगाच्या चराचरात राज्य करणारी. धन्यवाद.